उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये आपण उदगीरमध्ये आनंद व्यसनमुक्ती उपचार व मानसिक सल्ला केंद्र कार्यरत आहे आणि जळकोट येथे झेप व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहे। या दोन्ही तालुक्यामध्ये आपण पहिल्यांदा सुपरवायझर एका प्रत्येक गावामध्ये एक PRO म्हणजे जनसंपर्क अधिकारी आणि त्यांच्यावरती सुपरविजन करण्यासाठी आपण सुपरवायझरची नियुक्ती केली आहे। त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे कारण व्यसनाधीन आणि मानसिक आजाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे याला प्रचार प्रसार करून वेळेत अशा रुग्णांना उपचारासाठी व्यसनमुक्तीमध्ये म्हणा, सायकियाट्रिस्ट डॉक्टरकडे म्हणा, सरकारी दवाखान्यात म्हणा, प्रायव्हेट गव्हर्नमेंट जिथं काही ज्यांना शक्य आहे तिथं त्यांना घेऊन जाण्यासाठी प्रचार प्रसार करणं, त्या लोकांना माहिती देणं यासाठी प्रामुख्याने या लोकांची नियुक्ती केली आहे। त्याबरोबरच महत्त्वाची बाब म्हणजे या व्यसनमुक्तीच्या माध्यमातून आज टोटली 210 लोकांना त्यांच्या कामात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणारी आहे। कारण प्रत्येक गावामध्ये जो आपला PRO आहे त्याचं काम आहे त्या गावामध्ये एक समिती स्थापन करणे, त्या समितीच्या माध्यमातून गावामध्ये दर महिन्याला 4 कार्यक्रम घेणे, त्याच्यात व्यसनमुक्ती आणि मानसिक आजार हा कार्यक्रम घेत असताना आपण प्रशासकीय यंत्रणा म्हणजे BDO असतील, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब असतील आणि गावातील सरपंच, उपसरपंच, गव्हर्नमेंटमध्ये जे लोक काम करतात त्या लोकांना सोबत घेऊन या समाजामध्ये आपल्याला काम करण्यासाठी आपण एवढ्या लोकांना नियुक्ती करून आज रोजी त्यांना नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे। या प्रशिक्षणासाठी मनोविकार तज्ञ डॉक्टर विजय पवार सर होते, त्याच्यानंतर डॉक्टर रावीकर सर होते आणि त्याबरोबरच या संस्थेच्या प्रकल्प संचालिका अंजली पाटील आणि आमची सर्व टीम आज या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे।